नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नाशिक शहर पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता 1500 चे 12% म्हणजे किती. आता तुम्ही हा प्रश्न 1500 चे 12% म्हणजे 1500 गुणिले 12 भागिले 100 असा देखील सोडू शकताय. परंतु आपण सोडवलेल्या पद्धतीप्रमाणे काय सांगितलेलं आहे तर कोणत्याही संख्येचे 1500 चे आता आपल्याला काय करायचे 12%. कोणत्याही संख्येचं काय सांगितलं आहे जर एक शून्य कमी केला तर आपल्याला काय मिळतात 10% रक्कम मिळते. मग 1500 चे 10% किती झाले 150. आता राहिले किती 2%. ज्या पद्धतीने एक शून्य कमी केल्यावर आपल्याला 10% रक्कम मिळते त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचे 2 शून्य जर कमी केले तर उरलेली संख्या ही 1% रक्कम असते. मग 15 ही 1% आली तर 2% म्हणजे किती असणार 15 दुने 30. येतं लक्षात. मग हे 10% रक्कम 150 प्लस 2% 30 म्हणजे एकूण झाली किती 150 आणि 30 180. ही 1500 ची 12% रक्कम असणार. ठीक आहे. हे आपण अगदी 5 ते 6 सेकंदात उत्तर काढू शकतोय. कसं 1500 चे 10% किती 150 त्याचा सराव असेल. ठीक आहे. आणि 15 दुने 30 30 हे 2% 150 आणि 30 झाले 180. आणि ज्याचा सराव नसेल त्याने काय करावं 1500 गुणिले 12 भागिले 100 हे सोडवत बसायचं आहे. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले उरलं काय 15 गुणिले 12. 15 गुणिले 12 केलं पुन्हा तुम्हाला 180 मिळणार. कुठूनही जा उत्तर 180 आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असणार आहे. ठीक आहे. हा मग आता हा प्रश्न सोडवणार कसा मजेदार प्रश्न होता आणि याच प्रकारचे प्रश्न हे मेरिट ठरवत असतात. सोडवणार कसं बघा. पहिलं काय दिलं आपल्याला एका चौरसाची परिमिती दिलेली आहे. किती दिली आहे 44 सेंटीमीटर. मग चौरसाची परिमिती जर 44 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची बाजू किती असणार बरं तर 44 ला 4 ने भागलं प्रत्येक बाजू कशी असते चौरसाची सारखी असते. 44 ला 4 ने भागलं तर किती 11 सेंटीमीटर. 11 काय असणार आहे त्या चौरसाची बाजू असणार. ठीक आहे. हा हे आता पहिल्या चौरसाची बाजू झाली आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळ किती असणार तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सांगितलं बाजूचा वर्ग म्हणजे 11 चा वर्ग किती 121 चौरस. आता हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ. हा आता या चौरसाच्या क्षेत्रफळाला काय सांगितलंय 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा हे क्षेत्रफळ कितीने कमी असणार आहे. मग आता दिलेलं काय आपल्याला वर्तुळाचं परिघ दिलेलं आहे. परिघ किती आहे 44 सेंटीमीटर. मग वर्तुळाचा परिघ आणि काय सांगितलंय वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर किती असतं 22 सप्तमांश. काल देखील आपण परिघ आणि क्षेत्रफळावरचा प्रश्न सोडवलेला होता. परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर काय असतं मित्रांनो 22 सप्तमांश म्हणजे पायची किंमत. मग 22 सप्तमांश हे गुणोत्तर आहे परिघ आणि व्यासाचं. मग आता दिलेला किती परिघ 44. मग जर समजा 22 चा 44 झालेला आहे तर 7 चा किती होईल 14. त्या वर्तुळाचा व्यास किती असणार आहे 14 सेंटीमीटर. ठीक आहे. 14 सेंटीमीटर हा व्यास असेल तर मग मला सांगा मित्रांनो त्रिज्या किती असेल त्रिज्या असणारे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर ही त्रिज्या आली कोणाची या 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या. मग त्या वर्तुळाचा आता काय करूया आपण क्षेत्रफळ काढूया. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ काढतो कसं मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. म्हणजे काय पायची किंमत किती असते 22 सप्तमांश आणि आर किती आहे आर म्हणजे आता 7 सेंटीमीटर आला. 7 सेंटीमीटर म्हणजे 7 चा वर्ग आर चा वर्ग सांगितलाय की 7 चा वर्ग 49. मग या ठिकाणी पुन्हा भाग दिला तर कसं भाग जाईल
7 1 7, 7 7 49 उरलं काय 22 गुणिले 7, 22 गुणिले 7 केलं तर 154 चौसे. 154 चौसेनी हे काय आलं? वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग विचार सांगितलेलं काय आहे की या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा चौरसाचं क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे असं विचारलंय. मग काय करणार? कमी म्हणजे काय? वजाबाकी. कोणाची वजाबाकी? तर या 154 मधून चौरसाचे क्षेत्रफळ 121 कमी करणार. 4 1 गेले 3, 5 2 गेले 3, 1 1 गेले 0, 33 चौसेमीने कमी असणार आहे. समस्या मित्रांनो, पर्याय क्रमांक काय? 1 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. 2-3 क्रिया कराव्या लागतील, परंतु हाच प्रश्न, याच प्रकारचे प्रश्न हे मेरिट ठरवत असतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षे जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयांचे गुणोत्तर किती असणार आहे? काय काय सांगितलं मित्रांनो? संगीता व सुनीता. कोण कोण सांगितलंय? संगीता व सुनीता यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष. मग मला सांगा मित्रांनो, संगीता आणि सुमित्रा यांच्या जर वयांची बेरीज 50 वर्ष असणार आणि संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे, मग या 50 वर्षामधून जर हे 10 कमी केले तर उरतील किती? 40. येतं लक्षात? संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे, मग ते 10 या बेरजेतनं कमी केले तर राहिले किती? 40. या 40ला काय करायचं? आता 2 ने भाग द्यायचा. दोघांमध्ये वाटप केले, अर्धे अर्धे केले तर राहतील किती? 20. समजतंय? म्हणजे सुमित्राचे वय असणारे 20, संगीताचे वय असणारे 30. येते? दोघांची बेरीज बघा. संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज 50 आहे. संगीताचे वय सुमित्राच्या वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. झालं. आता मला सांगा काय पुढे काय सांगितलंय? 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयांचे गुणोत्तर किती असणार आहे? सोपं आहे की नाही? आजच्या वयांचं काय वय मिळाले, मग आता आपण 20 वर्षानंतर गुणोत्तर काढू शकतोय. त्यासाठी आता 20 वर्षानंतर त्यांचं वय किती असणार आहे अगोदर ते काढावं. मग 20 वर्षानंतर मला सांगा दोघांचं वय 20 ने वाढलेलं असणार आहे. 20 + 20 होतील किती? संगीताचं वय 50, सुमित्राचं वय 20 आणि 20 40 वर्ष. मग गुणोत्तर किती असणार आहे? गुणोत्तर काढतो कसं? भागाकाराने त्या संख्यांची म्हणजे त्यांच्या वयांची तुलना करणं. 50 भागिले 40 केलं, 0 0 कट झाला, 50 4 हेच त्यांचं गुणोत्तर असणार आहे. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. नाशिक शहर पोलीस भरतीमध्ये अतिशय सुंदर असे प्रश्न आलेले होते, जे इतर जिल्ह्यांच्या पेपरपेक्षा नक्कीच चांगल्या क्वालिटीचे प्रश्न होते. आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने सराव करा, जेणेकरून पुढच्या सगळ्या परीक्षांना याचा नक्कीच फायदा होईल. बघा पुढचा प्रश्न काय होता? दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलिटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? मजेदार प्रश्न आहे. व्यावहारिक जीवनावरील आधारित प्रश्न आहे. सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. 18 रुपये काय आहे? लिटर दूध आहे. दररोज किती घेतोय आपण? 250 मिली. 250 मिली म्हणजे आपल्या भाषेत पावशेर लिटर आपण काय घेतोय? दूध घेतोय की नाही? मग मला सांगा आता एका दिवसाचा खर्च किती असणार आहे? 18 रुपये लिटर आहे म्हणजे अर्धा लिटरचं किती झालंय? 9 रुपये. आणखी त्याचं 250 मिली समजतंय की नाही? 500 मिलीचे 9 रुपये, मग 250 मिलीचे किती येणार? 4.5 रुपये. आपण एका दिवसाचा खर्च वर जायचं. एका दिवसाचा खर्च किती आला? 4.5 रुपये. आता संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती असणार आहे? मग जानेवारी महिन्यात किती दिवस असतात? वर्ष कोणतेही असो, इथं वर्षाची काय गरज आहे का? वर्ष लीप वर्ष असो, सामान्य वर्ष असो, जानेवारी महिन्यामध्ये किती असतात? 31 दिवस असतात. इथे लक्षात 31 गुणिले काय करावं लागेल? 4.5 करावं लागेल. झालं. हा गुणाकार केला की आपल्याला पूर्ण महिन्याचं बिल मिळणार. गुणाकार केला, पॉईंटचा विचार न करता गुणाकार. 45 सेकंद झाले किती? 45. हातच्याला 4. 45 त्रिक किती होतात?
135. 135 आणि हे 4 139. पॉईंट कुठं देणार, एका घरानंतर पॉईंट देऊन टाकायचा. झाली किती 139.50. करताय कुठे दिसतंय पर्याय, पर्याय क्रमांक 3 मध्ये. तुम्ही कोणत्याही पद्धतीने उत्तर काढा, उत्तर आलं पाहिजे. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असणार आहे. मजेदार प्रश्न आहे आणि या प्रकारचे प्रश्न देखील आपण बऱ्याचदा घेतले. वर्तुळाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरा संदर्भामध्ये गुणधर्म आपण बघितलाय. काय सांगितलंय, तर वर्तुळाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या कसं असतं, वर्ग एवढं असतं. करतंय. म्हणून बऱ्याच जणांनी बघा इथे 5:7 गुणोत्तर आहे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर पण 5:7 असणार असं केलं असेल, परंतु तसं नाही. क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्रिज्यांच्या गुणोत्तरांच्या, लक्षात ठेवा, त्रिज्यांच्या गुणोत्तरांच्या वर्गांचे गुणोत्तर एवढे असते. म्हणजे 5चा वर्ग आणि 7चा वर्ग यांचं जे गुणोत्तर असणार ते गुणोत्तर एवढं त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असणार. ते का, कशासाठी, यासाठी आपल्याला आपला व्हिडिओ बघावा लागेल. मग 5चा वर्ग किती 25, 7चा वर्ग 49. यांना भाग जाईल का, नाही जाणार. म्हणून तेच त्यांचं गुणोत्तर 25, 7, 49 दिसतंय का पर्यायामध्ये, दिसतंय. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री, 3470 विक्री किंमत असेल तर या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती होईल. ठीक आहे. साधा सरळ प्रश्न आहे, चिल्लर प्रश्न आहे. कसं सोडवणार आहे, खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे आणि काय विचारलंय, नफा किंवा तोटा. अगोदर काय ठरवायचा, नफा किंवा तोटा ठरवायचा. नफा झालाय का तोटा झालाय, तर या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. नफा का, तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे तर व्यवहारामध्ये नफा होईल. मग नफा झालेला आहे हे पक्क. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही उत्तर तर चुकीचेच आहेत. उत्तर लिहायचे होते 1 आणि 2, 1 आणि 3 मध्ये. पुढे गेलो. मग मला सांगा नफा किती असणार आहे. नफा म्हणजे विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातला फरक म्हणजे हा नफा असतो. मग 3470 आणि 3280 मध्ये जर तुम्ही फरक म्हणजे वजाबाकी केली तर तो फरक आपल्याला मिळणार आहे 190 रुपये. 190 रुपयाचा नफा या व्यवहारामध्ये झालेला असणार आहे. पुढं काहीच काही नाही आहे. शेकडा नफा शेकडा तोटा काहीही विचारलेलं नाही. साधा प्रश्न होता, व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती असणार आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उत्तर काय सांगितलं, पर्याय क्रमांक 1 190 रुपये. पुढचा प्रश्न बघा. 5 वर्षानंतर काय सांगितलं, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 आसपास होईल. आज त्यांच्या वयांची बेरीज 44 वर्ष आहे, तर बालाजीचे आजचे वय काय. पुन्हा एक मजेदार प्रश्न आहे. काय दिलंय, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर किती, 4 आसपास. बघा प्रश्न समजून घ्या. समजून घेतला, समजण्यावर 2 सेकंद वेळ द्यायचा, जास्त वेळ द्यायचा नाही, शांत बसायचं. कितीही कठीण प्रश्नपत्रिका असली, वेळ कितीही कमी जास्त असला तरी एक लक्षात ठेवा, यशाचा पहिला मूलमंत्र शांत राहायचं. शांत राहिलात आपल्याला प्रश्न सोडवता येतोच. मला सांगा, मांडणी करायची म्हणजे काय, कुठले सूत्र न वापरता मांडणी करायची असते. आता या प्रश्नातून आपल्याला 5 वर्षानंतर गुणोत्तर दिले 4 आसपास आणि आजच्या वयांची बेरीज दिलेली आहे. करणार काय, लक्षात. आजच्या वयांची बेरीज किती मित्रांनो, 44. ठीक आहे. 44 वर्ष ही आजच्या वयाची बेरीज आहे. कोणाकोणाची रे, तर दिनेश आणि बालाजी. दिनेश आणि बालाजी यांच्या वयांची बेरीज बघा 44 वर्ष आणि हे गुणोत्तर केव्हाचं आहे, 5 वर्षानंतरचं. काल देखील प्रश्न सोडवला. काय, 5 वर्षानंतर त्यांचं वय कसं असणार, प्रत्येकी 5 वर्षांनी वाढलेलं असणार आहे. ही बेरीज आज 44 वर्ष आहे. 5 वर्षानंतर किती असणार त्यांच्या वयांची बेरीज, 44 आणि 5 49 असेल का, नाही. तर दोघांचं 5-5 वर्ष वय वाढलेलं असणार आहे.
म्हणजे 5 ने वाढलं म्हणजे बेरीज कितीने वाढणार? 10 ने वाढणार. येते लक्षात? मग 44 आणि 10 झाली किती? 54 वर्ष. 54 वर्षे ही ती त्यांची 5 वर्षानंतर वयाची बेरीज असते. मग 5 वर्षानंतर बघा दिनेश आणि बालाजी यांच्या वयांची गुणोत्तर किती आहे? 4:5. कळतंय? 4:5 हे गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे काय? दिनेशचं वय हे 4च्या पटीत असेल आणि बालाजीचं वय हे 5च्या पटीत असणार आहे. कळतंय? मग काय करतो आपण या दोघांच्या वयांची बेरीज, हे काय आहे? ही त्यांची बेरीज आहे की नाही? मग गुणोत्तरांच्या बेरीजेने भाग देतो. 4 आणि 5 झाले किती? 9. 54ला 9 ने भागलं तर काय आलं? 9/54. येतं लक्षात? 6. मग या 6 ने काय करायचं? कोणाचं वय विचारलंय? बालाजीचं. मग बालाजीचं गुणोत्तर काय असणार? बघा दिनेश व बालाजी म्हणजे हे दिनेशचं गुणोत्तर आणि दुसरं हे बालाजीचं गुणोत्तर. मग बालाजीच्या गुणोत्तराला गुणायचं. बालाजीचं गुणोत्तर किती आहे? 5 गुणिले काय? 6. 5 किती? 30. ही किती भागाची किंमत? एका भागाची. येते लक्षात? 54 हे 9 भागाची किंमत आहे. 9/54 एका भागाची किंमत आली 6. 6 ने गुणला आपण 5ला. 6 पंचे 30 वर्ष. 30 वर्ष हे कोणाचं वय आलं रे मित्रांनो? हे बालाजीचं. मग 30 उत्तर लिहून काढायचं का? नाही. पुन्हा घाई करायची नाही. लक्षात ठेवा. हे म्हणजे बरेच जण आपण वेगवेगळ्या उत्तरांपर्यंत पोहोचतोय, परंतु थोडसे याच्यामुळे काय होतं? उत्तर चुकतं. आता बऱ्याच जणांनी 30 वर्ष काढले, पण हे 30 वर्ष काय 5 वर्षानंतर का? हे लक्षात ठेवा. ही 54 आपण काय घेतलंय? आजचं वय, आजची बेरीज 44 होती, त्याच्यात 10 मिळवले. ही 54 हे काय झालं? हे 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज आणि हे 9 ने जे भाग दिले ते सुद्धा काय आहे? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर. म्हणजे हे सगळं आता 5 वर्षानंतरच्या वयावर गेलो आपण. म्हणून हे जे वय मिळालं हे 5 वर्षानंतरचं वय मिळालं. 5 वर्षानंतरचं वय. समजतंय? मग 5 वर्षानंतर बालाजीचं वय 30 वर्ष असणार आहे. विचारलं काय? बालाजीचं आजचं वय. सोपं आहे की नाही? 5 वर्षानंतर आता मी बालाजी समजा माझं 30 वर्ष वय 5 वर्षानंतर असणार आहे. मग आज किती असणार? तर आज 5 म्हणजे कमी. 30 मधून 5 कमी केले म्हणजे 25 वर्ष. कळतंय? 25 वर्ष हे वय असणारे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न होता 2 संख्यांची बेरीज 96 वजाबाकी 24 तर त्यांचे गुणोत्तर किती? प्रश्न झालेत आपले. बघा सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. ज्यांना सूत्रावर आधारित प्रश्न सोडवण्याची सवय असते त्यांना हे सगळे प्रश्न कठीण वाटतील, परंतु जे आपल्या पद्धतीने आपले व्हिडिओ बघून सराव करत असतील त्या सगळ्यांना हे सगळे प्रश्न सोपेच वाटणार. समजतंय मित्रांनो? आता 2 संख्येची बेरीज बघा 96 वजाबाकी 24 आहे. त्याचं गुणोत्तर विचारलंय. काढणार कसं? काढणार कसं? तर बघा काय सांगितलंय? बेरीज दिलेली आहे, वजाबाकी दिली. त्या संख्या माहितीत का? माहित नाही. आणि विचारलं काय? त्यांचं गुणोत्तर विचार. अशा वेळेस काय सांगितलंय? जर आपल्याला मोठी संख्या शोधायची असेल, मोठी संख्या जर शोधायची असेल तर ती शोधण्यासाठी मोठी संख्या शोधण्यासाठी काय? त्या 2 संख्यांची बेरीज आणि वजाबाकी या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने जर भागलं तर आपल्याला मोठी संख्या मिळते. 96 आणि 24 झाले किती? 120. 120 ला 2 ने भागलं 60. 60 ही ती मोठी संख्या आहे. 2 संख्यांमधील मोठी संख्या ही 60 आहे. ओके, लहान संख्या जर काढायची असेल तर काय सांगितलं मित्रांनो? लहान संख्या जर शोधायची असेल तर त्या 2 संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांच्यामधला फरक किती आहे म्हणजे 96 आणि 24 यांच्यातला फरक भागीला 2 करायचा. 96 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे? 72चा. 72ला 2 ने भागलं त्याला 36. 36 ही लहान संख्या. चेक करायचंय. कसं करणार? 36 आणि बेरीज 60 त्या 2 संख्यांची बेरीज बघा किती दिली? 96. 96 येते का बघा बरं. 60 आणि 36 बेरीज केली किती आहे? 96 आहे ना. 60 आणि 36 ची बेरीज केली तर 96 आहे. आणि 60 आणि 36 मधील फरक होता. वजाबाकी कितीच आहे? 24. 36 आणि 60 ची वजाबाकी केली ती 24
आहे बरोबर. आता विचारलं काय त्यांचं गुणोत्तर, मग त्यांचं गुणोत्तर काढणार कसं? तर गुणोत्तर म्हणजे काय? भागाकार आणि तुलना करणे. मग गुणोत्तर असणार आहे 60/36. कशाने भाग जातो मित्रांनो? 12 पंचे 60, 12 त्रिक 36, 5 3. आहे का 5 3 पर्यायामध्ये? 5 3 पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक हौद आहे. एक हौद काय होतंय? एका नळाने 6 तासात भरतोय. तोच हौद दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतोय. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळामध्ये भरणार आहे? नळ टाकी या प्रकारचा हा प्रश्न आहे. कसा सोडवायचा सांगितलंय? एक हौद आहे, तो हौद काय होतोय? एका नळाने 6 तासात भरतोय, दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतोय. दोन्ही नळ एकत्र सुरू केले. ठीक आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. त्याच्यातलं आज आपण एक पद्धत लसावी काढण्याची पद्धत आपण वापरणार. कसं सांगितलंय? या दोघांचा लसावी काढायचा. 6 आणि 8 जो वेळ लागणार आहे त्यांचा लसावी. 6 आणि 8चा लसावी किती? लसावी म्हणजे त्यांच्या पटीतली एक संख्या बघायची. 6 आणि 8 यांच्या पटीतली संख्या कोणती मित्रांनो? 24. म्हणजे आपण असा विचार करूया, हा लसावी म्हणजे काय? तो हौद हा 24 लिटरचा होता. बघा समजून घेऊया, कुठलंही सूत्र वापरण्याची गरज नाही. 24 लिटरचा हौद होता. हा, मग एक नळ काय करतोय? 6 तासात तो हौद भरतोय. मग मला सांगा, तो नळ काय होतोय? तो नळ एका तासामध्ये, बघा एका तासामध्ये काय होतंय? 24 लिटरचा हौद तो 6 तासात भरतो. म्हणजे एका तासाचं काम बघा. एका तासामध्ये काय करेल तो? 6 चोक 24, 4 लिटर काय करतोय? भरतोय. दुसऱ्या नळाने बघा 8 तासात काय म्हटलंय? रिकामा होतोय. 24 लिटरची टाकी 8 तासात रिकामी करतोय. म्हणजे तो नळ एका तासाला काय करतोय? 8 त्रिक 24, 3 लिटर पाणी काय करतोय? खाली करतोय. समजलं का? हा 4 लिटर भरण्याचं काम करतोय, दुसरा नळ 3 लिटर कमी करण्याचं काम करतोय. टाकी किती आता? 24 लिटरची. बघा 24 लिटरची टाकी एका तासाला 4 म्हणजे 4 सक 24, 6 तासात भरणार. एका तासात 3 लिटर कमी होतं म्हणजे 24 लिटरचे 8 त्रिक 24, 8 तासात रिकामा होणार. आता म्हटलंय दोन्ही एकाच वेळेस सुरू केले. मग दोन्ही एकाच वेळेस सुरू केलं म्हणजे काय होईल मित्रांनो? एक 4 लिटर भरणार, पण दुसरा नळ खाली करतोय, रिकामी करतोय. किती लिटर कमी होणार? 3 लिटर. म्हणजे एका तासाला 1 लिटर काय होईल? कमी होईल का वाढणार? वाढणार. 1 लिटर पाणी वाढणार. समजतंय की नाही? कोणतं सूत्र वापरायची गरज नाही. 1 लिटर पाणी काय होणार आहे? त्या टाकीतलं भरलं जाईल. दोन्ही नळ सुरू केले. भरणारा नळ, खाली करणारा नळ. सविस्तर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. सविस्तर व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून आकृती सहित हा प्रकार तुम्हाला लक्षात येईल. 1 लिटर हे काय होणार आहे? त्या टाकीमध्ये पाणी दर तासाला भरलं जाईल. मग मला सांगा, टाकी किती लिटरची आहे? 24 लिटरची. मग 24 लिटरची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार? 24 तास लागणार. एका तासाला 1 लिटर, तर 24 लिटरला किती? 24 तास. तर ती किती वेळात भरणार आहे? तर 24 तास. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? प्रश्न सोपा आहे, कठीण नाहीये. का सोपा आहे? कारण काम एकच आहे. जेव्हाही काम सारखं असेल त्यावेळेस काय सांगितलंय? प्रत्येक वाक्यात, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय करायचं? ज्या संख्या दिलाय त्या सर्वांचा गुणाकार करून टाकायचा. 20 गुणिले 6 गुणिले 15, म्हणजे पहिल्या वाक्यातील मजूर, दिवस, वेळ जो काही दिला असेल त्या सर्वांचा गुणाकार करून टाकायचा. इथे लक्षात केला. आता बाकीला काय सांगितलंय? दुसऱ्या वाक्यातील दिलेल्या संख्या म्हणजे मजूर, दिवस, वेळ जो काही दिला असेल त्या सर्वांचा गुणाकार. काय दिलंय? मजूर गुणिले वेळ दिलेला आहे किती? 8 तास. ठीक आहे.
दोन संख्या दिलेल्या आहेत. मग आता जे उत्तर येईल ते काय असणार आहे, किती दिवस म्हणजे आलेलं भागाकार हेच आपले दिवस असणार आहे. ठीक आहे. मग अंशाने छेदामध्ये भाग जात असेल तर देऊन टाकायचा. कसं जाईल, 15 15 वेळा कट झाला. आता पुढे 4 दुने 8, 4 पंचे 20, एक वे 32 6 उरलं काय, 5 गुणिला 3, 5 3 झाले किती 15, म्हणजे 15 दिवस लागतील. समजतंय. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सगळे प्रश्न कशा प्रकारचे होते, तुम्हाला सोडवता येत आहेत का, मला कमेंट्स करत चला, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये बदल करता येईल. बघा पुढचा प्रश्न काय होता. एक धावपटू आहे. काय सांगितलं, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतोय. 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतोय, तर त्याचा ताशी वेग किती असणार. ताशी वेग काढायचा, काढणार कसं, तर हा प्रश्न कुठले सूत्र वापरायची गरज नाही, मांडणी करायची, क्रॉस तयार करायचा, आपलं उत्तर तयार असणार आहे. क्रॉस कसा तयार होईल बघा. 200 मीटर अंतर किती सेकंदामध्ये पार करतोय, 24 सेकंदात पार करतोय. मग 24 सेकंदामध्ये 200 मीटर क्रॉस तयार केला. 24 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर, तर ताशी वेग म्हणजे काय, तर तासात सेकंद किती असतात. क्रॉस तयार केला 24 सेकंदात 200 मीटर, तर 36 सेकंदामध्ये किती मीटर अंतर पार होणार. मस्त आहे. कोणाकोणाचा गुणाकार होईल मित्रांनो, 3600 गुणिला 200, एकसा बाजूची संख्या 24 हे भागीला जाईल. मान्य, समजतंय. क्रॉस तयार केला 24 सेकंदामध्ये 200 मीटर, ताशी वेग म्हणजे तासात 36 सेकंद असतात. 36 सेकंदामध्ये किती मीटर. वेळेच्या खाली वेळ आली पाहिजे, अंतराच्या खाली अंतर आलं पाहिजे. कोणाकोणाचा गुणाकार 3600 गुणिला 200, एकसा बाजूची संख्या 24 भाग देऊन टाकायचा. कसा भाग जाईल मित्रांनो, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 2 गेला 2 गेला, उरलं काय बघा, हा 3 आहे आणि 1 2 3 4 4 0 त्याच्यावर किती 30,000 मीटर. 30,000 मीटर हे एका तासाचं काय झालं, कापलेलं अंतर. मग मला सांगा 30,000 मीटर म्हणजे काय असणार मित्रांनो. हे सगळं किती बघा, इकडे पर्याय जे आहेत हे किलोमीटर मध्ये आहेत, हे राहिलंय. ओके, हे सगळे किलोमीटर मध्ये आहेत मित्रांनो. मग 30,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर, एका तासाचं अंतर झालं. एका तासामध्ये 30,000 मीटर आहे. मग 1000 मीटर म्हणजे काय असतं मित्रांनो, 1 किलोमीटर अंतर असतं. मग 1000 ने भाग दिला तर काय उत्तर आहे, 30 कट झाले 30 किलोमीटर प्रति तास. हा त्याचा ताशी वेग असणार. पर्याय क्रमांक काय दिसतंय 4 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 11चा वर्ग. प्रश्न सोपा आहे, सगळ्यांनी सोडवा. 5 सेकंदाचा उत्तर आलंच पाहिजे. 15चा वर्ग किती 121, 4चा घन किती 64, यांची बेरीज किती 4 आणि 1 5, 6 आणि 2 8 आणि 1 185. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रकार बघूया. हा देखील सोपा प्रकार आहे, सगळ्यांनी लवकर सोडवा. पदावलीवर वाढमास्तर प्रश्न आहे. काय सांगितलंय, अगोदर भागाकार गुणाकार या क्रमाने क्रिया आपल्याला करायच्या आहेत. कंसातली क्रिया केली 2 1 2, भागाकार केला 2 भागिले 2 झाले किती 1, म्हणजे पुढचं काय 2 अधिक 2 गुणिले गुणिले 4 आहे. 2 अधिक 2 गुणिले 4 वजा यांचा भागाकार किती आला 1 वजा 3. ठीक आहे. काय केलं आपण फक्त एवढं याच्यातली क्रिया केली. याचं उत्तर किती आलंय बघा 2 1 2 आणि इकडे 2 भागिले 2 1 उत्तर आलेलं आहे. बाकी सगळं आहे तसं लिहिलंय. ठीक आहे. आता आपण गुणाकार करणार. 4 दुनी झाले किती 8, 2 अधिक 8 वजा 1 वजा 3, 8 आणि 2 झाले किती 10. तुम्ही क्रमाने केलं तरी चालतंय किंवा या दोघांची बेरीज करून टाकली. हे दोन्ही ऋण मध्ये आहेत. वजा 1 वजा 3 झाले किती वजा 4, 10 ने 4 गेले 6 आपलं उत्तर असणार. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर
ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असेल तर दुसरी संख्या कोणती? लसावी मसावीवर आधारित प्रश्न आहे. लसावी मसावीचा गुणधर्म सांगितलाय. काय सांगितलंय? कोणत्याही दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा सारखाच असतो. उदाहरण म्हणून बघा, एक उदाहरण आपण बघूया. समजा आता 6 आहे आणि 8 आहे. 6 आणि 8चा मसावी किती असणार मित्रांनो? 2 मसावी असणार. दोघांना भाग कशाने जातोय? संख्या बघा, संख्या काय आहेत? संख्या 6 आणि 8 आहे. पहिली संख्या, लक्ष द्या इकडे, पहिली संख्या 6, दुसरी संख्या 8, त्यांचा मसावी त्यांचा लसावी. बघा, कोणत्याही दोन संख्यांचा विचार करूया. 6 आणि 8 यांचा मसावी 2 आणि लसावी किती असणार मित्रांनो? 24 असणार. बघा, मसावी आणि लसावीचा गुणाकार 24 दुणे किती होतात? 48. आणि त्या दोन संख्येचा गुणाकार बघा, 6 8 48. कसा आहे? सारखा आहे. 6 8 48, 24 दुणे 48. येत आहे. आणखी दुसऱ्या संख्या घेऊया. बघा, तुम्ही 9 आणि 5 आहे. 9 आणि 5चा मसावी किती येणार? 1 येणार. लसावी किती येणार? 45 येणार. गुणाकार करा. 9 5 45, 45 1 45, सारखाच असणार. दुसरी संख्या घेतली बघा, काय आहे? 10 आणि 15. 10 आणि 15चा मसावी किती असणार? 5 असणार. येत आहे. आणि लसावी किती असणार? 30 असणार. 30 त्यांचा लसावी आहे, मसावी 5 आहे. बघा, मसावी आणि लसावीचा गुणाकार 150 आणि त्या संख्यांचा गुणाकार 150. कसा आहे? सारखा आहे. गुणधर्म आहे. कोणत्याही दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा नेहमी सारखाच असतो. मग याच नियमानुसार लक्षात ठेवा. याच नियमानुसार, याच गुणधर्मानुसार आपल्याला सोडवायचं आहे. कोणत्याही दोन संख्यांचा मसावी आणि लसावीचा गुणाकार म्हणजे इथं दिलेला आहे बघा, आता 15 आणि 420 म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि त्या दोन संख्या, त्याच्यापैकी काय दिली? एक संख्या दिली आहे, दुसरी संख्या माहिती का? माहित नाही, तिला x म्हणून. हा गुणाकार सारखा. मग ती संख्या आता बघा, एक संख्या दिलेली नाही, ती शोधायची असेल तर काय करणार? या मसावी आणि लसावी यांच्या गुणाकाराला त्या दिलेल्या संख्येने भाग देणार. 105 ने भाग दिला, भाग देऊन टाकायचा. हे सगळं फास्ट झालं पाहिजे. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बघा सोडवता येतात. हे सगळे प्रश्न जर तुम्ही पेपर झाल्यावर घरी आलात आणि शांतपणे सोडवले, सगळे प्रश्न सोडवता येतीलच. पण सगळं महत्वाचं काय असतं माहिती का? सगळ्यात जास्त महत्वाचं त्या परीक्षेत दिलेल्या वेळेमध्ये उत्तर येणं. स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचा हा मूलमंत्रच आहे. म्हणजे फक्त उत्तर येतंय त्याला महत्व नाही, ते वेळेत आलं पाहिजे. समजतंय? म्हणून त्याच्यासाठी स्पीड खूप महत्वाचा आहे. 15 गुणिले 420 भागिले 105 केलं. आता सोडवणार कसं? अंश आणि छेदामध्ये भाग जात असेल तर देऊन टाकायचा. 15 1 15, 15 7 105. 420 ला 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 सकम 42, 7 0 0. 60 उत्तर आलं. म्हणजे ती दुसरी संख्या जी असणार आहे ती 60 असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्न होता, एका वर्गामध्ये 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकाचे वय किती असणार? बघा, प्रश्न जो आहे तो 4 परीक्षांमध्ये, एक तर 2 परीक्षांमध्ये, 4 पैकी एक तर 2 परीक्षांमध्ये विचारला जाणारा हा प्रकार सरासरीवर आधारित आहे. ठीक आहे. सोडवायचा कसा? तुम्ही मांडणी केली, सूत्र वापरलं तरी देखील सोडवणार. परंतु हाच प्रश्न समजून बघा. 39 मुलांचं सरासरी वय काय? 17 वर्ष. सरासरी म्हणजे काय? कोणाचं 16 असणार, कोणाचं 15 असणार, कोणाचं 18 असणार, कोणाचं 20 असणार. पण त्या सगळ्यांचा ॲव्हरेज कसा आलाय? 17 वर्ष आला. ठीक आहे. 17 ॲव्हरेज आलाय म्हणजे काय? प्रत्येकी 17 17 17 किलो याप्रमाणे आहेत असं आपण गृहीत आहे. आता मला सांगा, वर्ग शिक्षक आले. वर्ग शिक्षक आल्यानंतर वर्ग शिक्षकांचं वय पण जर 17च राहिलं असतं तर मग मला सांगा, सरासरी वाढली असती का? सरासरीत काहीच फरक पडला नसता. परंतु आता या वाढलेल्या व्यक्तीचं वय, वर्ग शिक्षक आहेत, वर्ग शिक्षकांचं वय हे काय असणार? त्या मुलांच्या वयापेक्षा जास्त असणार. म्हणून काय? आता सरासरी वाढली. मग सरासरी कितीने वाढली मित्रांनो? सरासरी बघा, 17 ची 18 झाली म्हणजे 1 ने वाढलेली आहे.
एकने वाढली, लक्षात ठेवा, समजून घ्या. आता एकने सरासरी वाढण्यासाठी काय गरजेचं माहिती का? एकने सरासरी वाढलेली आहे. मग एकने सरासरी वाढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? एकूण व्यक्ती किती आहेत? एकूण व्यक्ती आहेत 39. वर्ग शिक्षक आले म्हणजे झाले किती? 40 व्यक्ती. मग 40 व्यक्तींचा आता सरासरी एकने वय जर वाढवायचं असेल तर काय गरजेचं माहिती आहे? तर 40 गुणिला 1 म्हणजे 40 वर्ष, 40 प्लस त्या सरासरी वयापेक्षा 40ने संख्या अधिक असली पाहिजे. अगोदरचं वय किती? सरासरी 17. 17 मध्ये 40 म्हणजे 57 वर्ष वय हे त्या वर्ग शिक्षकांचं असलं पाहिजे. 57 वर्ष असेल त्यावेळेस त्यांच्या सरासरीपेक्षा 40 जास्त आहे. ते 40 प्रत्येकी एकने बरोबर डिवाइड होणार. कळतंय? झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती आहे? 8 हा अंक 9 वेळा म्हणजे काय मित्रांनो? 8 हा अंक 9 वेळा म्हणजे काय? 8 गुणिला 9. 9 वेळा म्हणजे काय? 9 पट. मग 8 नमे किती? 72. 8 अंक 9 वेळा वजा केला म्हणजे 8 नमे 72 वजा केले तरी सुद्धा बाकी 7 उरते. मग ते 7 प्लस केले 79. ती संख्या असणारे पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? दोन संख्यांचा गुणाकार किती दिला आहे मित्रांनो? 30 आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे हा दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग हा जो गुणधर्म आहे ए अधिक बीचा वर्ग या नियमानुसार, या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचा आहे. ए अधिक बीचा वर्ग तुम्ही लहानपणापासून बघताय शालेय जीवनामध्ये. ए अधिक बीचा वर्ग हे वर्ग समीकरण कसं लिहिलं जातं? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ठीक आहे. या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार बघा. आता ए बीचा गुणाकार किती दिला आहे? 30 दिलेला आहे. ठीक आहे. 30 गुणिले 2. आता त्यांच्या वर्गांची बेरीज आहे म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग हे दिसतंय का? ए वर्ग अधिक बी वर्ग हा किती आहे? ए वर्ग अधिक बी वर्ग हा तुम्हाला 61 दिला. 61 अधिक 30 दुणे किती? 60 झालेत. ओके. 61 आणि 60 झाली किती? 121. 121 काय आहे? आता त्यांच्या बेरजेचा वर्ग आहे. ए अधिक बीचा वर्ग आहे. मग त्यांचा वर्ग 121 आहे. 121 कोणाचा वर्ग असतो? 11चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग असतो? 11चा वर्ग. 11चा वर्ग 121. कळतंय? त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे? 11. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकली पाहिजे? आता हा प्रश्न सोडवणार कसा? मजेदार प्रश्न आहे. कुठलंही पुस्तक असेल किंवा कुठलाही व्हिडिओ असेल तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी एक तर सूत्राचा वापर करायला लावतील, एकतर तुम्हाला पानभर स्टेप्स सांगतील आणि मग तो प्रश्न सोडवला जाईल. परंतु हा प्रश्न बघा मित्रांनो, आता समजून घेण्यावर भर देऊया. 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला आहे. ठीक आहे. आणि 20% नफ्याने विकायची. काढणार कसं? अगोदर खरेदी किंमत काढणार का? खरेदी किंमत काढणार आणि मग विक्री किमतीकडे जाणार. परंतु असं काही न करता ही 184 रुपयाला वस्तू विकली, त्याच्यामुळे 15% नफा झाला आहे. म्हणजे 184 ही किती टक्के व्हॅल्यू आहे? ही 115% व्हॅल्यू आहे की नाही? 115% हे टक्क्यांमध्ये आहे. 115% बरोबर 184 ही रकमेमध्ये आहे. 115% म्हणजे 180 आहे. तर 20% नफ्याने विकायची म्हणजे 120% बरोबर किती? क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल मित्रांनो? 120 गुणिले 180 आणि एक्सच्या बाजूची संख्या 115 भागिला जाईल. अंश आणि छेदाला भाग देऊन टाकायचा. कसा भाग जाईल?
5ने भाग दिला, 5 दुने 10, 5 चोक 20, ठीक आहे. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 24 गुणिले 180 भागिला काय आहे 23 आहे, ठीक आहे. हां, आता सॉरी 180 ने 184 आहे, सॉरी माफ करा मला. बघा इथे 184 रुपयाला विकली, 115% म्हणजे ही 184 आहे, इथं पण 184 असणार, ठीक आहे. 24 गुणिला 184, 184ला ही जी वस्तू विकली ती 115% व्हॅल्यू आहे. आणि दुसरं काय विचारलं आता आपल्याला, 20% नफ्याने हवा असेल तर त्या खुर्चीची विक्री किंमत विचारली, ठीक आहे. मग आता 184ला 23ने भाग जातोय का, देऊन टाकायचा. कसा भाग जाईल बघा, 23 एक 23 आणि 23 आठे 184, उरलं काय 24 गुणिले 8, 8 चौक 32, हातच्याला 3, 8 दुने 16 आणि 3 119, 192 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत, म्हणजे 192 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 आणि 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती. सोडवणार कसं, तर 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे किती आहे 800 आणि 860, फरक किती रुपयाचा आहे 60 रुपयाचा आहे. किती रुपयाचा आहे 60 रुपयाचा. हा 60 रुपये जो फरक आहे हा काय आहे, हा व्याजावरचा फरक आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधील फरक 60 रुपयाचा आहे, ठीक आहे. हा फरक केव्हापासून होतो, दुसऱ्या वर्षापासून होतो. पहिल्या वर्षी सरळ व्याज असो की चक्रवाढ व्याज, व्याज कसं असतं सारखं असतं, ठीक आहे. मग व्याज सारखं आहे पहिल्या वर्षाचं, दुसऱ्या वर्षी 60 रुपये फरक पडला. मग हे काय आहे पहिल्या वर्षाचं व्याजावरचं व्याज आहे, 60 रुपये हे व्याजावरचं व्याज आहे, हे मान्य सर्वांना. मग पहिल्या वर्षाचं व्याज किती असणार सारखं आहे ना. मग 2 वर्षाचं सरळ व्याज बघा 800 रुपये आहे, 800 रुपये 2 वर्षाला सरळ व्याज, दरवर्षी व्याज सरळ व्याज सारखंच असतं, म्हणून एका वर्षाचे किती 400, हे 400 रुपयावर 60 रुपये व्याज आहे. अर्थ समजून घ्या, 400 वर 60 रुपये व्याज, तर व्याजाचा दर किती विचारला आहे. दर म्हणजे काय 100 रुपयावरील व्याज. ते काय करणार पुन्हा क्रॉस तयार केला, 400 वर 60 रुपये तर 100वर किती क्रॉस तयार केला, आपलं उत्तर तयार झालं. किमयागार आहे की नाही क्रॉस, 400 वर 60 रुपये तर 100वर किती कोणाकोणाचा गुणाकार होईल 100 गुणिले 60, एकच्या बाजूची संख्या 400 भागिला भाग दिला. कसा भाग जाईल 2 शून्य गेले 2 शून्य गेले, 60 भागिला 4 केलं, 4 एक 4, 15 चौक 60, 15% हा व्याजाचा दर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. एका काटकोन त्रिकोणाचा पाया किती दिला आहे मित्रांनो, काटकोन त्रिकोणाचा पाया हा अनुक्रमे 20 आणि 21 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती. काटकोन त्रिकोणावर प्रश्न आहे. काटकोन त्रिकोणासंदर्भामध्ये पायथागोरसचा प्रमेय आहे, नियम आहे. काय आहे पायथागोरसचा सिद्धांत असा आहे की कर्णाचा वर्ग हा कसा असतो, त्याच्या काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात पाया आणि उंची यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. म्हणजे 20चा वर्ग आणि 21चा वर्ग यांच्या बेरजेएवढा कर्णाचा वर्ग असतो. 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441 झाले किती 841. 841 हा काय आहे, हा कर्णाचा वर्ग आहे. मग कोणाचा वर्ग मित्रांनो 841, एवढंच स्वतःला विचारायचं. कोणाचा वर्ग 29चा वर्ग हा 841 असतो. म्हणजे कर्ण किती असणार आहे कर्ण हा 29 असणार आहे. कर्णाचा वर्ग 841 आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. दोघी मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील. मागचा प्रश्न नळ आणि टाकीवरचा जसा सोडवला तसाच आहे. इथे फक्त काय दोन्ही एकत्रित काम करतायत, मागच्या वेळेस विपरीत होतं, ठीक आहे. आपण काय करूया आता तीच पद्धत. कशी 10 दिलेल्या संख्यांचं काय करायचं लसावी शोधायचा. आपण तोंडी उत्तर काढतोय बघा.
10 आणि 15 या दोघांनी भाग जाणारी संख्या कोणती आहे? 30 आहे. आपण असा विचार करूया की 30 दिवसाचं काम होतं किंवा 30 वस्तू तयार करायच्या होत्या. मग पहिला काय करतोय? एक व्यक्ती 10 दिवसात करतोय, म्हणजे तो एका दिवसात काय करतोय? 3 वस्तूंचं किंवा 3 भागाचं काम करतोय. 10 त्रिक 30, तो काय करतोय? 3 भागांचं काम करतोय. दुसरा काय करतोय? 15 दिवसात पूर्ण करतोय, म्हणजे तो 30 पैकी 2 भाग काम एका दिवसात करतोय. आता दोन्ही मिळून काम करतायत. मग दोन्ही मिळून बघा बरं काय होतंय? दोन्हीही आता एकत्रित काम करतायत. मग हा पहिला 3 भागाचं, हा दुसरा 2 भागाचं, म्हणजे एकत्रितपणे 5 भाग काम होतंय. टोटल किती भागांचं काम आपण डिवाईड केलं? 30 भागांचं. मग एका दिवसात 5 आहे, मग 30 भागांचं काम किती होईल? 5 सक 30, म्हणजे 6 दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आयताचा कर्ण दिला आहे, किती आहे? 17 सेंटीमीटर लांबीचा आहे. आयताची परिमिती दिली आहे 46 सेंटीमीटर. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे. हा देखील प्रश्न आपण मगाशी ज्या वर्ग समीकरणाद्वारे सोडवला त्याच पद्धतीने सोडवला जाईल. बघा, आयताचा कर्ण दिलेला आहे 17 सेंटीमीटर. ओके. आयताची परिमिती किती मित्रांनो? 46. बघा, समजून घ्या. आता आयताची परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे आयताची लांबी आणि आयताची रुंदी गुणिला 2 केलं की आपल्याला माहिती आहे 46. आयताची लांबी हे समजते, लांबी जेवढी असणार आहे त्याला 2 बाजू सारख्या असतात, 2 बाजू सारख्या असतात. इथे रुंदी, या दोन्ही रुंदी ज्या आहेत त्या सारख्या असणार, ही सारखी असणार आहे. मग 46 चारही बाजूंची आहे, म्हणजे लांबी रुंदीची बेरीज किती असणार आहे मित्रांनो? L अधिक B बरोबर किती? 23 सेंटीमीटर. आलं. आणि त्याचा कर्ण किती दिला आहे? कर्ण आहे 17. 46 वरून आपण 23 आता बेरीज काढली. आता सोडवणार कसं? आता पुन्हा त्याच याच्यानुसार कसं? कर्णाचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर काय सांगितलं? दोघांच्या वर्गाची बेरीज, ए वर्ग अधिक बी वर्ग. दोघांची बेरीज की नाही? ए वर्ग अधिक बी वर्ग. मग आता तुम्ही म्हणणार आता हा L अधिक बी दिलेला आहे, मग कर्णाचा वर्ग किती आहे? कर्णाचा वर्ग 17चा वर्ग किती? 289. 289 समजते. कर्ण दिलेला आपल्याला 17चा वर्ग केला 289. 289 काय असणार आहे? दोघांच्या वर्गांची बेरीज. पण आपल्याला माहीत नाही. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ विचारलं आहे. क्षेत्रफळ कसं काढतो? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी LB काढायचं आपल्याला. समजते ना? L गुणिला B दोघांचा गुणाकार होतो. मग तो शोधणार कसं? तर ए वर्ग अधिक बी वर्ग. ठीक आहे. आणि हे माहिती आपल्याला L अधिक B माहिती आहे. मग आपण मागे जो वर्ग समीकरण बघितलं L अधिक B म्हणजे ए अधिक बीचा वर्ग. इथं आता Lच लिहू आपण. ठीक आहे. त्याच याच्यानुसार कसं सोडवणार? L अधिक बीचा वर्ग बरोबर काय? Lचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2AB. ह्याच सूत्रात आपण किमती टाकल्या. बघा, L अधिक B म्हणजे काय? 23चा वर्ग बरोबर L वर्ग अधिक B वर्ग. L वर्ग अधिक B वर्ग माहिती का? बघा इथं दिसतोय L वर्ग अधिक B वर्ग किती आहे मित्रांनो? L वर्ग अधिक B वर्ग 289. 289 अधिक 2LB. सॉरी, इथे LB. हां, ओके. मग 23चा वर्ग किती? 529. हा इथे प्लस आहे, हा 289 तिकडे मायनस होईल. 289 मायनस बरोबर 2LB. आता सोपं झालं की नाही? 529मधून 289 वजा केले किती राहणार? 240 बरोबर 2LB. 2 तिकडे भागीला केला तर LB बरोबर किती? 120. LB 120 म्हणजे काय? क्षेत्रफळ हे तुमचं 120 चौसेमी असणार.
समजतंय? पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. सूत्रावर आधारित प्रश्न थोडा अवघड होता, परंतु समजून घेतलं तर प्रश्न सुटणार आहे. हाच प्रश्न आपलं मेरिट ठरवतो. ठीक आहे, आपल्याला हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे घेऊन जातो. 35चे किती टक्के म्हणजे 10.5. 35चे किती टक्के, पुन्हा क्रॉस तयार करणार. कसं? 35चे 10.5 तर 100चे किती टक्के शोधायचे आहेत की नाही. टक्के म्हणजे 100पैकी किती असं होतं. 35पैकी 10.5 तर 100पैकी किती. 100पैकी जेवढे असणार आहे तेवढेच 35चे टक्के असणार. कोणाकोणाचा गुणाकार होईल? 100 गुणिले 10.5 भागिले 35. 35 एक 35, 35 त्रिक 105. हे 0.3 आलं, गुणिले 100 केलं तर काय होईल? 30.0 म्हणजे 30%. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असणार आहे. 504 मीटर तार आहे, 8 ठिकाणी कापली. 8ने भाग देणार का? नाही, उत्तर चुकणार. 8 ठिकाणी कापले म्हणजे तुकडे किती सांगितले मित्रांनो? एक तुकडा जास्त होणार. समजून घ्या. बघा, आता एक तार आहे, ही अखंड तार आहे. जर मला सांगा एकच ठिकाणी कापली तर एक ठिकाणी कापली तर काय होतं? 2 तुकडे होतात. 30 तार आहे, काय करूया? 2 ठिकाणी कापूया. इथे कट केली, इथे कट केली, तुकडे किती होणार? 3 होणार. म्हणजे कापले जेवढं त्याच्यापेक्षा एक तुकडा आपोआप होणार आहे. होईल की नाही? म्हणून 8 ठिकाणी कापले म्हणून 9 तुकडे होईल. तर 504ला 9ने भाग द्यायचा. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार आहे? तर 9 5 45, उरले किती? 5 9 54, 56 मीटरचा एक तुकडा असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक पर्यायामध्ये संख्या बरोबर उतरत्या क्रमाने असणार आहेत? उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. अपूर्णांकांचा आहे, अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम आहे. ठीक आहे, प्रश्न ते जरी तुम्हाला अवघड वाटत असला परंतु हा प्रश्न देखील 5 ते 10 सेकंदामध्येच सोडवायचा होता. का? कसा? तर अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवायचा कसा याच्यावर आपला एक सुंदरसा व्हिडिओ आहे. तो जर बघितला तर हा प्रश्न तुम्ही सहज सोडणार होतात. कसं बघा, जर तुम्ही अपूर्णांकांचं निरीक्षण केलं तर काय दिसतंय? अपूर्णांकांमध्ये अंश आणि छेद जो आहे त्याच्यातील फरक हा सारखा आहे. बघा 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 9 11 मध्ये 2चा. 7 आणि 9 मध्ये 2चा. 3 आणि 5 मध्ये 2चा. ज्या वेळेस अंश आणि छेदामध्ये जर समान फरक असेल तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं, ज्या अपूर्णांकांचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक हा सर्वात लहान अपूर्णांक असतो. ज्या अपूर्णांकाचा अंश छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून उतरत्या क्रमाने जर लावायचं असेल तर मोठ्याकडून लहानाकडे, म्हणजे मोठ्या अंश आणि छेदाकडून लहानाकडे आपण आलो पाहिजेत. ते कुठं दिसतं आपल्याला? बघा, सगळ्यात मोठं कोण असणार आता? 9 11. 9 11 नंतर 7 5 3 शेवटच्या पर्यायामध्येच आपल्याला उतरत्या क्रमाने लागलेला दिसत आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. यांच्या किमती काढून चेक करायचे असतील तर करू शकतायत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण नाशिक शहर पोलीस भरतीच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करून टाका, जेणेकरून तुम्हाला दररोज टाकलेल्या व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत असणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.